राम राम मंडळी. तर चालली आहे सकाळी सकाळी कामावर. तर पहिल्या घरी काय बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे. पहिल्या घरी काय, सध्या एकच काम आहे मला, तुम्हाला तर माहिती आहे. ते एक काम करून घरी येते आणि घरचं आवरते. तर सकाळी सकाळी कामावर गेली आहे. कामावर बनवली मस्तपैकी झणझणीत टोमॅटोची चटणी. ओलं नारळाचं किसून घातलेलं आहे आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट पण घातला आहे. त्याचबरोबर केलेली आहे भरली भेंडी. या घरात माझ्या हातची भरली भेंडी यांना एवढी आवडते ना की दर 2-4 दिवसाला भरली भेंडी मी करतेच. तुम्ही माझ्या व्हिडिओत बघितलंच असेल. त्यानंतर नाश्त्यासाठी बनवला आहे गरमागरम उपमा. कांदा टोमॅटो उडदाच्या डाळीची फोडणी घालून गरमागरम उपमा बनवला. त्यानंतर गोल आणि मऊसूद चपात्या बनवल्या. स्वयंपाक झालेला आहे. मॅडम टिफिन घेऊन गेल्या आहेत. किचन साफ केलं आहे. भांडे घासून ठेवलेत. सगळं जेवण झाकून ठेवलं आहे. गॅसचं मेन नॉब बंद करून घरी आली. म्हटलं आज मुलाला सुट्टी आहे शनिवार, तर आज घरी जाऊन स्वयंपाकाची गडबड नाही. तर घरी येऊन बघते तर फ्रीजला डिफ्रोस्ट केल्यामुळे पूर्ण घरात घरभर पाणी झालं होतं. पहिले फ्रीजचं मेन स्विच बंद केलं, प्लग काढला आणि स्क्रूड्रायव्हर घेऊन मागचा ट्रे काढायला सुरुवात केली. हे काम पहिले माझे मिस्टरच करायचे, पण त्यांचा पायाचा त्रास सुरू झाल्यापासून हे सगळं काम मलाच करावं लागतं. ट्रेमधलं पाणी पूर्ण बाहेर काढलं, कारण ट्रे पूर्ण भरून खाली वाहत होता. पाणी वॉशिंग मशीनपासून कपाटापासून पार दरवाजापर्यंत पोचलं होतं. मिस्टरांना म्हटलं तुम्ही करू नका, तुम्हाला पायाचा त्रास आहे, मी आल्यावर करते असं सांगितलं आणि सगळा फ्रीज वॉशिंग मशीन सरकून पाणी पुसायला सुरुवात केली. ट्रे रिकामी केल्याबरोबर मागचा फ्रीज सरकवल्याबरोबर मागचं जाळं म्हणा, धूळ म्हणा, जेवढा काय घाण होती ती सगळी कपड्यांनी व्यवस्थित पुसून बाहेर टाकली. तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल. फ्रीज बाहेरून चारी बाजूनी व्यवस्थित पुसून घेतला, कारण जागेची अडचण असल्यामुळे शक्यतो असं काय निघाल्यावर 8-10 दिवसांनीच त्याला मुहूर्त लागतो. परत फ्रीज जागेवर लावला आणि फ्रीज चालू केला. फ्रीज चालू झाला का नाही ते दरवाजा उघडून बघितला, व्यवस्थित बाहेरून फ्रीज पुसून घेतला आणि घर पुसायला सुरुवात केली. तर आज ही डीप क्लिनिंगचं काम माझं वाढलं. पण एका बाजूला मी कुकर पण लावलेला वरण भाताचा, म्हणजे एका बाजूला स्वयंपाक होत होता आणि एका बाजूला मी ही डीप क्लिनिंग करत होती. वॉशिंग मशीन जागेवर ठेवलं, कुकर झाला, डाळीला फोडणी दिली, किचन साफ करायला घेतलं. सगळे किचन वगैरे साफ करून म्हटलं एकदाच सगळे घर क्लीन करून घ्यावं. म्हणजे आपल्याला कसं घर क्लीन झालं ना म्हणजे अर्धं काम झालं असं वाटतं. व्यवस्थित किचन पुसून घेतलं, सगळी कानाकोपरा धुवून घेतला आणि ते जे ओलं झालेलं ते व्यवस्थित पुसायला सुरुवात केली. तर तुम्ही बघू शकता माझं घर छोटंसंच आहे, 8x10च आहे. तेवढ्याच घरामध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन, कपाट, बाथरूम, किचन सगळंच आहे. पण तरी हे छोटंसं घर मला खूप आवडतं. तुम्हाला माझं घर कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. तुम्ही जर कमेंटमध्ये सांगितलं होम टूरचा व्हिडिओ दाखवायला तर मी नक्की माझ्या चॅनलवर होम टूरचा व्हिडिओ दाखवेल. तर असं माझं छोटंसं आणि माझं आवडतं घर आहे. तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या बहिणीला सपोर्ट करा.